गुड मॉर्निंग गाईज. आज मी पुन्हा निघाले माझ्या इव्हेंटला पहाटे पहाटे. त्याच्यामुळे तोंडावर लाईट येते बघा, स्ट्रीट लाईट. तर आता मी आणि अनिरुद्ध भेटलोय आणि जोगेश्वरी स्टेशनला. आता आम्ही इथून जाणार आम्ही त्या जोगेश्वरीच्या लोकेशनला, जिथं आमची गाडी आहे, सामान आहे, आणि तिथून आम्ही निघणार अलिबागला. चला अलिबागला काय होते. अलिबाग नाव ऐकलं तसं. हॅलो, गुड मॉर्निंग. वर होते पोहे आमंत्रण हॉटेल, मस्त हॉटेल, साई आमंत्रण. त्यांनी आम्हाला आमंत्रण न देता पण आम्ही आमंत्रण असल्यासारखं येतो. पैसे देतो ना, बिल देऊ. पोहे पण मस्त आहे, इडली उत्तप्पा मेदूवडा सगळं चांगलं आहे. हे खाल्लं आम्ही. उत्तप्पा खाणार आहे आणि मस्त आहे उत्तप्पा खाणार. उत्तप्पा सांगतात इडली खाणार उत्तप्पा. चला या काहीतरी पनवेल रोडला नाही, कुठं गोवा रोडला आमंत्रण आहे, मस्त आहे. पुढे आपण बघू काय होतं. 21.2% पर ॲन्युअल रिटर्न मिळालेलं आहे मागच्या 3 वर्षाचा गाडीमध्ये डेटा आहे. तो हिस्ट्री मिळताना किती टक्के म्हणजे, आणि याचं चर्चा चालू आहे SIP कसं मार्केट परफॉर्म करतं त्याच्यावर आहे. SIP शेअर मार्केट पैसे इन्व्हेस्ट करायचे, काय करायचे. हे शेअर मार्केटच आहे ना. हां, शेअर मार्केटच आहे हे, पण हे फंड आहे. लोकांना कसं स्टॉकमध्ये भीती वाटते ना. म्हणजे कसं आहे, आता समजा एखाद्या स्टॉकमध्ये समजा तू रिलायन्समध्ये इन्व्हेस्ट केले, रिलायन्सचे गेले पैसे खाली, रिलायन्स पडला तर तुझे पैसे लॉस होणार किंवा कंपनी डुबू शकते, शून्य पण होऊ शकते. याचं तसं नसतं. मिड कॅपमध्ये काय करतात, हे आपला पैसे एका स्टॉकमध्ये नाही लावत. 100 रुपये घेतले तर 10 कंपन्यांच्यात लावतात 10,000 रुपये, असा विषय. चर्चा चालू आहे. पण करू शकता ना, जे पण अमाऊंट तुला वेगवेगळ्या कंपन्यांना जर काय असं काय माहिती असेल स्टॉक मार्केटचं तर सांगा नक्की. फ्युचर बघणार ना. येणारं जे फ्युचर आहे 10 वर्षांनी 20 वर्ष, मला कोणी झोपलेलं दिसलं की मी लगेच काढतो. त्याच्यावर अभ्यास करून मग तू लावणार ना पैसे. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. आता ते स्टॉकवर चर्चा चालू होती, ते आता संपली पाहिजे ना बाबा. गावात आम्ही आलो आहे पहिल्या सकाळी. खूप मोठं गाव आहे. तर गावात आम्ही हे शोधतोय जागा कुठे मिळेल आम्हाला शो करायला. तिथे खूप गल्लो आहे, गल्ली मोठी आहे, गाव मोठं आहे. आम्हालाच कळत नाही की शो कुठे करायचा. एवढं मोठं गाव आहे. टीम रेडी. चला. ते बांधकाम करू नये. तर फार सुंदर अशी आणि चांगली म्हणजे योग्य अशी माहिती त्यांनी आमच्या ग्रामस्थांना दिली की सुरक्षा गेल लाईनच्या इथे बांधकाम कोणी करू नये, आणि खोदकाम करायचं असेल तर ते गेलच्या प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करून, त्यांनी आता नंबर त्यांच्या त्या याच्यावर दिलेला आहे, तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून कुठे बांधकाम करायचं तर त्यांना विचारून करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याचं आपण पालन करायला पाहिजे आपल्या सुरक्षेसाठी. तर सर्व हे पथनाट्य सादर केलं. आमचे पाटील भाऊ आहेतच सोबत, इथे लाईनवर फिरत असतात. तर तुमच्या सर्व पथनाट्य गटाचे आम्ही ग्रामस्थ मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. नाव काय दादा? आणि कॅरम खेळते बघा. कॅरम या हॉटेलला कॅरम आहे, बॅडमिंटन आहे. शॉट पाहिला का? शॉट आनंद घेतोय. फुस आहे. त्याच्यानंतर आम्ही जेवण देणार आहे. पण खूप चांगलं हॉटेल आहे. तुम्हाला मी सगळं हॉटेल दाखवेल, पण तत्पूर्वी आम्ही जे कॅरम खेळतोय ना ते तुम्हाला थोडंसं दाखवतो, कारण फार दाखवू शकत नाही. आणि खूप मगापासून खेळतोय आणि मजा येते खेळायला कॅरम. मॉर्निंग. आमचा हॉल. काल आम्ही कॅरम खेळत होतो.
तो हॉल. आम्ही आता निघालोय आमच्या शोला. लाईट बंद केली बाथरूमची मी. आतून लगेच रुपेशचा आवाज. हा करतो ना. ये देखो बघा हॉल, आमचा हॉल, कालचा कॅरमचा हॉल. पाळणा येते तो पाळा. आम्ही बॅग करायला घेतलं नाही. बॅग तू का बॅग का घेतली? ती जे नेहमीच रेग्युलर बॅग घेतली तिने. खूप छान आहे इथे वातावरण. इथे गार्डन आहे. अलिबागमधलं हे हॉटेल आहे स्टारलाईट. खूप छान हॉटेल आहे. मस्त आहे. हॉल व्यवस्थित आहे. इथं गार्डन आहे मस्त. आम्ही कॅरम खेळला लहान मुलांसाठी. परत इथे तुम्ही आरामात बसू शकता. जर तुम्ही ग्रुपने आला असेल तर गार्डनमध्ये तुम्ही जेवायला बसू शकता किंवा जे काही तुमच्या मीटिंग्स असतील त्या मीटिंग करू शकता. मस्त गार्डन आहे इथे. म्हणजे मला तर खूप आवडलं. दिसते. रात्रीचं तुम्हाला दाखवतो. काल रात्री दाखवायचं राहिलं पण खूप लाईटिंग मस्त केलं. हा इथे लाईटिंग केलेली आहे. ही जी आहे ना अशी लाईटिंग केली आहे हार्टची. पण लाईटिंग रात्री तुम्हाला मी आज दाखवतो की लाईट लागल्यावर किती मस्त प्रकाश पडतो. आणि इकडे पण आहे बघा. काल कोणाचा तरी बड्डे होता. हॅपी बड्डेचं केलं होतं इथे. छान आहे म्हणजे हॉटेल आहे स्टारलाईट अलिबागला. तुम्ही कधी गुगलवर सर्च करा स्टारलाईट हॉटेल. झाडांना पण लाईटिंग केली आहे. सगळीकडे लाईटिंग आहे. तुम्हाला दाखवतो मी. रात्री दाखवतो तुम्हाला. स्वामी हॉटेल आहे. स्वामी हॉटेल. हॅलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग झालं आमचं. गुड मॉर्निंग. पोहे पोहे खाते. पोहे वगैरे उत्तप्पा आणि मस्त हॉटेल स्वामी हॉटेल म्हणून आहे अलिबागचं. स्वामींचा फोटो आहे आणि हॉटेलचं नाव आहे स्वामी समर्थ. खूप छान नाश्ता. फक्त स्वामी स्वामी आणि खूप छान आहे ते नाश्ता. आम्ही आत्ताच केला. वाव. पहिला शो जय हनुमान. शो झाल्यानंतर हा सौलगाव येथे आम्ही शो करतो. मी ह्या गावात आलो. चौल गावात. तिथे मंदिर आहे. तुम्हाला मंदिर कुत्र चावलं मला. चाटलं कुत्र्याने. तुम्हाला मी मंदिर आहे ना शॉर्ट्समध्ये बघा. माझ्या शॉर्ट्समध्ये अलिबागमध्ये आम्ही एका हॉटेलमध्ये बसलो. सेम शेड आहे सेम कलर. अलिबागमध्ये आम्ही सुरेखा हॉटेलमध्ये बसलोय. इथल्या प्लेट बघ. चौल इथे हॉटेल आहे. चौल प्लेट कशा दिल्या. प्लेट एकदम सुंदर खूप भारी आहेत. पहिल्यांदा एवढा म्हणजे पांढरा शुभ्र प्लेट्स आहे. मस्त एवढं पांढरा शुभ्र आहेत. आता तुम्ही सांगतो तुम्हाला मी की हे जे आहेत ना दोघं यांनी काय मागवलंय. पनीर मसाला. कसा आहे पनीर मसाला. एक नंबर. आणि तू काय मागवलं. कशी आहे. या हॉटेलमध्ये ना जेवण खूप चांगलं आहे. आता आम्ही पण मग जेवणार आहोत. तर ह्या हॉटेलमध्ये जेवण खूपच चांगलं आहे. म्हणजे हे देखा सुरेखा हॉटेल. आणि या हॉटेलमध्ये तुम्ही जर ह्या चौल साईडला आला असेल ना तर नक्कीच तुम्ही हॉटेलचा आनंद घ्या. व्यवस्थित आहे. अगदी महाग नाही आहे. चांगलं आहे. आणि जेवायला पण चांगलं आहे. आणि एरिया पण चांगला आहे असं मला म्हणायचं. ठीक आहे. तर बाकी तुम्हाला मी सांगतो पुढे काय काय होते ते. यांचं जेवण झालं आहे. आमचं जेवण आता येते. सायलेन्स. फोन करतो.
हॅलो हॅलो, मी शूट करतोय ब्लॉग मध्ये टाकणार. मी काय म्हणतो, आमच्या वहिनी आहेत, तर त्यांना असं मस्त घर बांधायचं होतं. शेवटचा शो आहे ना आमचा. एक माईक बंद झाला आणि एकाच माईक टाइमपास चालू आहे. माईक काय बंद आहे, तो चालतच नाहीये. संपला तरी कळत नाहीये सेल, तरी आपण चालू आहे काहीतरी आपलं किडे करायचे. तुम्हाला सकाळी मी बोललो होतो की रात्रीचं लाइटिंग असते. आता माझ्या चेहऱ्यावर लाईट पडलाय बघा. तर ह्या हॉटेलचे तुम्हाला लाईट्स दाखवतो मी. लाईट्स हे बघा, या झाडावर एक रेड लाईट आहे, त्याच्या बाजूला ती साधी लाईट टाकते, स्टार आहे ॲक्च्युली तो. इकडे बघा, या झाडावर एक लाईट आहे, तिथे खेळायला पण आहे लहान मुलांसाठी. स्टार, इथे बड्डे होतं, तुम्हाला मी सांगितलं बड्डे असेल तरी इथे लाईट लागते. आणि इकडे बघा, वाव, गोल हार्ट. तर ह्या झाडाला असं केलेलं आहे. ते टेबल खुर्च्या आहेत बसायला. सौर ऊर्जेवर चालणारी लाईट आहे. इकडे पण जार आहे, पाणी आहे, एकदम मस्त आहे. नाईस. तिकडे पण आहे बघा, इकडे पण हार्ट आहे. छान बनवलंय त्यांनी. तिकडे पण येलो हार्ट. तर अशा प्रकारे हे आहे सुंदर अशी बाग छोटीशी या हॉटेलची, स्टारलाइट हॉटेल. गुड मॉर्निंग. सकाळ सकाळी आम्ही निघालोय आता आमच्या कामाला. रात्री तुम्हाला मी दाखवलं ते लाइटिंग, तसं आता सकाळचा ऊन तुम्हाला दाखवलं मी आधी पण ह्याच्यामध्ये, पण तरी परत दाखवतो. आता आम्ही आज पण ह्या गावामध्ये फिरणार आहे. अलिबागच्या काही गावांमध्ये आम्ही जाणार आहे जनजागृती करायला, आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आज रात्री घरी येणार. अजून 2 दिवस आम्ही ह्या ठिकाणी आहे. तर बरं आहे, वातावरण छान आहे, हलकं थंड आहे, मजा येते. जरा डोळ्याला लागलं. इथे लाईट वगैरे सुंदर येतोय. इथे झाडाची सावली कडक ना. आम्ही आज सकाळ सकाळी परत चाललोय स्वामी हॉटेलमध्ये नाश्ता करायला. हे आम्ही सगळे आता गाडीतून उतरलो. गाडी तिकडे पार्क केली दिसते, ती गाडी आधी पार्क केली आणि आम्ही आलो या स्वामी हॉटेलमध्ये. माझ दाखवलो. हे सगळे आता चाललेत स्वामी हॉटेलला. आधी गेला आम्ही काय ऑर्डर द्यायची ती बघतो. आम्ही इथे रसमंच नावाच्या एका हॉटेलमध्ये आलो जेवायला. मस्त हॉटेल आहे बघा. ते आर्टिफिशियल जिराफ आहे, लहान मुलांना खेळायला आहे, गार्डन आहे, मस्त मस्त गार्डन. आणि इथे जेवायला आहे, जेवण. रसमंच नावाचं हॉटेल आहे, मस्त आहे. ते सगळं म्हणजे नाश्ता पण आहे, जेवण पण आहे. हे 2 जण आमचे फोनवर बोलतात कंटिन्यू, बाकी सगळ्या आपल्या कामात येतात. आमचं सगळं जेवण आहे, तुम्हाला दाखवतो मी सगळं. आपलं गार्डन आहे, ते बंद आहे, तिथं गेट आहे. हत्ती बघा, हत्ती, हे सगळे निवांत फोनवर बोलत आहेत. व्हेज थाळीमध्ये चांगलं आहे. चौकशी आहे का? चांगली की वाईट? चांगली चव आहे व्हेज थाळीमध्ये. ही आहे 150 रुपयाला. 150 रुपयाची थाळी आहे व्हेज. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काय मिळतं. हे काय आहे पलीकडलं? काय आहे? भाजी मिक्स. कुठली भाजी? मिक्स भाजी, वरण, बटाट्याची भाजी, मठ्ठा, दही मठ्ठा आणि भात. मस्त आहे. आम्ही जेवण करतो आणि मग तुम्हाला बाकी सांगतो. आम्ही ह्या रसमंच हॉटेलमध्ये जेवण केलं. व्हेज थाळी कशी होती? व्हेज थाळी मस्त, एक नंबर व्हेज थाळी होती अलिबागमध्ये. आणि नॉनव्हेज तर खूपच डिलिशियस होता, एकदम छान, एकदम भारी होतं, लय भारी. झालं का? समजा झालं. तुम्ही तिकडे काय करत होता? तिकडे माझं महत्वाचं काम होतं. अच्छा, हा फोनवर तिकडे झालं होतं. अहो मोठा कॉन्टॅक्ट आहे, येणार तो 17 घालून येणार असं मस्त की भारी. मस्त. अरे वा, व्हेरी मस्त. बरोबर. हा माझा मित्र, मी तुमचं ओळख करतो. या आमचा बहिणी. हा माझा मित्र रमेश.
घर बांधायचं होतं. जरा सांग. घर बांधायचं जमीन कुठे आहे? अहो, हीच आहे, ही समती जमीन दिसते नाही. समजा कशाला करता हे जास्त लोकांना बघायला मिळत नाही आजकाल. कशी हत्यारच बनवतात, कशी आगीत भट्टीत टाकतात. मला 2 महिना लागतो. चालतंय, चालतंय की पहिला म्हणला आणि त्याच्या भट्टी दुसरा म्हणला. चालतंय, चालतंय. पण एक सांग मला, हा पूर्ण मार्ग गेल कंपनीचा आहे. अहो, होय, होय, हा गेट कंपनीचा मार्ग आहे. इकडून ना गेटची गॅसची पाईपलाईन गेली. पण त्याचं काही करायचं नाही आपल्याला. नाही हो, जिथे तुम्ही गुड मॉर्निंग. आम्ही अलिबागमध्येच आहे, त्याच रेस्टॉरंटमध्ये आहे अजून. आणि आम्ही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॉर्निंग. आम्ही सकाळ सकाळी चाललोय. आज गुरुवार आहे त्यामुळे स्वामींच्या मठात चाललोय. ते स्वामींचं मठ आहे. मठ नाही बैठकीची जागा आहे. बैठकीची जागा आहे. नामस्मरण करतात. अच्छा, नामस्मरण करतात. पण मग आम्ही सकाळ सकाळी गुरुवारचं म्हटलं आपण पाय पडायला जाऊया. आम्ही चाललोय त्या ठिकाणी. आलं का? नाही, थोडं पुढे. या अलिबागमध्ये ना ही जी जागा आहे ना, सगळे बंगलेत, सगळे श्रीमंत आहेत. सगळ्यांचे बंगले, म्हणजे साधं चाळ पण नाही दिसत आहे मला. मोठमोठे बंगले, अख्खा एरिया बंगल्याचाच आहे. आणि त्याच बंगल्यामध्ये एकाने रिसॉर्ट केलेलं आहे. एकदम नाही ते बरेच असं बंगल्यामध्ये आहेत. आहेत का? तर रिसॉर्ट बरेच आहेत. म्हणजे एरिया कुठल्या ह्याच्यात ते माहीत नाही, पण स्टारलाईट हॉटेल तुम्ही सर्च कराल तर तुम्हाला एरिया कळेल. सगळे श्रीमंत आहे. म्हणजे आपण पण असं एक घर बांधायचा विचार आहे. बंगला बंगला बघूया आता काय. दुकानं जरा साधी आहेत. पण तुम्ही आता माझ्या मागे जेवढे दिसते तुम्हाला सगळे बंगले आहेत. आणि एरिया पण छान आहे, शांत आहे, मस्त. चला बघूया तर मठ उघडा आहे का, किंवा मठ नाही काय, बैठकीची जागा मोकळी आहे का बघूया. हे बघा, हा चाललोय. हे स्वामींचं जे तुम्हाला म्हणलं ना मठाची जागा, ते सगळे सुविचार लिहिलेले आहे. म्हणजे आपण जेव्हा देवाच्या इथे येतो ना तेव्हा आपल्याला थोडं छान सुंदर असं बघायला मिळतं सगळं मनशांत. तसं इथे मठ चालू व्हायच्या आधी छान सुंदर असा रस्ता आहे, तो छान सजवलाय मस्तपैकी. झाडं वगैरे आहेत. खूप छान संदेश पण त्याच्यावरती लिहिलेले आहेत. तर हे असे सगळे सुविचार लिहिलेले मस्तपैकी. आणि रंग पण असा दिलाय. आणि अरे बॅड लक, बॅड लक. हा मठ आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे. सेवा केंद्र बघतो की उघडं होतंय का, किंवा कोणी उघडून देते का आम्हाला पाया पडायला. उघडं तुम्हाला दाखवतो. आम्ही विचारलं तर ते 9:30ला उघडायचं म्हणतात, उघडतं म्हणतात. पण आम्ही रिक्वेस्ट केली त्याच्यामुळे ते म्हणले ठीक आहे चालेल. त्याच्यामुळे आम्ही आता चप्पल काढतोय. इथे चप्पल स्टँडला इथे पूर्ण सगळे नियम आहेत. ते नियम आम्ही उल्लंघन नाही करणार नियमांचं. पाय धुवून यायचं आणि मग त्याच्यानंतर मठात जायचं. ते बैठकीत जायचं, म्हणजे मठच प्रकार जायचं. बघा खूप छान आहे. कृपया मोबाईल बंद ठेवा असं सांगितलंय, पण तुम्हाला मी तरी दाखवतो. ते बघूया. इथे फक्त भांडी स्वच्छ करावी, थुंकू नये, चूळ भरू नये, हातपाय स्वच्छ धुणे जेवढे आवश्यक आहे तेवढे आवश्यक पाणी जपून वापरावे. पाण्याचा प्रॉब्लेम आहे थोडा. त्याला मठात जातात. मी हातपाय धुत होता. चालेल, अनाऊन्स करतो. असे गावगाव आहेत. अलिबागमध्ये खूप छान छान मंदिर आहेत. सध्या दुपारची वेळ आहे, कुणीच नाही इकडं. अनाऊन्समेंट करून माईकवर लोकांना सांगायला होणार आहे मंदिरापाशी या. बैलगाडी ह्या गावामध्ये बैलगाडी. गाडीच्या मध्ये आमची गाडी बैलगाडीच्या मध्ये आली म्हणून गाडी साईडला गेली. या लवकर बाहेर या नाटक बघायला. इथेच करू ना मग. हा ना, तेच तर, इथे ये ना बाबा. इथेच करू नाटक. कुठे करू नाटक? समोर करा. फक्त बाई ते काढ ना. तेवढा नाही नाही, इथे थांबतो, इथे थांबतो. अरे नाही, देव जा म्हणते ते. देऊ तिकडे रे राजा. अरे इकडे देऊ रे बाबा. देऊळ नाही, घर आहे रे.
3 गाव आहे गालिबागच्या, तिथे आहे स्वामी समर्थ लंच होम. बघा आज गुरुवार आहे, आज नेमकं आम्ही नाश्ता पण स्वामींच्या नावाच्या हॉटेलमध्येच केलं, स्वामी नावाच्या हॉटेलमध्ये केलं. जेवण पण आम्ही स्वामी समर्थच नाव आहे त्यांचं. आज सकाळी पण मंदिरात स्वामींच्या गेलो होतो, म्हणजे आता योगायोगच समजावा ठीक आहे. चला जेवण चांगलं, 120 रुपये बेस्ट आहे, प्युअर व्हेज आहे. बघा कशी टमटमीत फुगलेली पुरी आहे, टमटमीत. लईच मस्त आहे, लई चपाती कडक भाजी, जेवण बघा कडक आहे. हे आहे मटकी, हे आहे ताक, हे आहे वरण, हे आहे भाजी आणि टमटमीत फुगलेल्या पुऱ्या, टमटमीत फुगलेल्या पुऱ्या. ये गुड मॉर्निंग. आज आमचा शेवटचा दिवस आहे या गार्डनमध्ये, ह्या हॉटेलमध्ये. तर आता आम्ही इथे काही जोक्स करतोय म्हणून आम्ही आता भेटलोय, आता गार्डनमध्ये आलोय. आता आम्ही इथून निघणार, शो करणार आणि मुंबईला परत जाणार. तर तुम्हाला जसं जसं काही मध्ये दिसेल, गुड मॉर्निंग, मध्ये जे काही चांगलं घडेल ते मी तुम्हाला दाखवत जाईल, काही वेगळं. आत्ताच तुम्हाला मी दाखवलं मुंग्या, एवढे मुंग्या, लाल मुंग्या तिथे, तर त्या डेंजर आहेत. तर ह्या इथे खूप वेगवेगळ्या झाडं म्हणल्यास ह्या प्रकार येतच. हे जे आहे मडके, सगळे मडके, याच्यामध्ये सगळं जेवण बनवलं जातं. इथे खूप सारे मडके आहेत, प्रत्येक झाडापाशी मडकं आहे. बघा इथे मडकं आहे, इथे मडकं आहे, तिकडे मडके आहेत आणि मस्त रस्ता बघा झाडांची. तर असं आहे, चांगलं आहे स्टारलाईट. जर कोणाला यायचं असेल तर 100% गुगलवर सर्च करा, तुम्हाला अलिबागमध्ये आल्यावर स्टारलाईट हॉटेल नक्की दिसेल. चला 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 लवकर चला. फक्त 8 ते 10 मिनिटांचं नाटक तुमच्या समोर सादर होणार आहे आणि नाटक झाल्यानंतर लहान मुलांसाठी गिफ्ट सुद्धा आहे. तर लवकरात लवकर सगळ्यांनी यायचं. पुढच्या 2च मिनिटात आम्ही तुमच्या समोर नाटक सादर करतो. चला चला चला. अरे अरे चला. मस्त कौलारू घर आहेत. आम्ही शो करलो तिथे फरशी खूप अशी आपल्या मंदिरात असेल तशी फरशी गार आणि चारी बाजूने अशी घर आहेत कौलारू आणि मध्ये स्पेस आहे. तिथे तुळस आहे बघा, तुळस मला मग अशी दाखवली मी व्हिडिओ. मस्त आहे गावात, अलिबागच्या गावामध्ये या 104 वर्षाच्या आजी आहे. आजीचा फोटो काढतात सगळीला, सुनवाला आलं तरी फोटो 100 पूर्ण 104 च्या आजी आहेत. आयुष्य आहे त्यांचं. दुपारी आम्ही शेवटचा शो केलेला आहे आणि इथे सगळ्यात आरामात बसलोय. आता आम्ही जाणार जेवायला आणि मग निघणार मुंबईला. तर आता हा जो इव्हेंट आहे, हा मी तुम्हाला जे महत्त्वाचं आहे तेवढंच दाखवलं, फार काही दाखवलं नाही, कारण तुम्हाला दरवेळेस मी काही ना काही दाखवत असतोच. तर इथून पुढे आता आम्ही काय जेवणार आहोत ते तुम्हाला थोडंफार दाखवेल मी आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार मुंबईला. तर अशाच प्रकारचे आम्ही नवीन नवीन इव्हेंट करत असतो, स्ट्रीट प्ले करत असतो किंवा वेगवेगळे इव्हेंट्स आमचे असतात, शूटिंग असते. तर तुम्हालाही नवीन नवीन गोष्टी माझ्या ह्या ब्लॉगमधून फॅमिली ब्लॉग असतात तर तुम्ही बघायला मिळतील. तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आता जेवणात तुम्हाला दाखवतो, बाकी बाय.